शासन व प्रशासन यांनी एका सकारात्मक विचाराने काम केल्यास विकासाला अधिक गती मिळेल। आमदार महेंद्र थोरवे। कर्जत तहसील कार्यालयात सर्व शासकीय विभागांची आढावा बैठक संपन्न। कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत येथील प्रशासकीय भवनातील तहसील कार्यालयात आपत्कालीन परिस्थिती संदर्भात विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्याप्रसंगी कर्जतमधील विविध शासकीय विभागातील प्रमुख अधिकारी यांनी उपस्थिती लावून तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा सादर केला। या बैठकीत आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की सध्या जनमानसात शंका व अपप्रचारांचे वातावरण पसरले जात आहे। अनेक अधिकाऱ्यांवर अनावश्यक दबाव टाकला जात आहे। कोणत्याही अधिकाऱ्याने अशा दबावाला बळी पडू नये। अशा प्रकारांना या मतदारसंघात थारा दिला जाणार नाही। शासन व प्रशासन जेव्हा एकत्र येते तेव्हाच विकासाला गती मिळते। आपण सर्वांनी टीमवर्कच्या माध्यमातून काम केल्यास निश्चितच सकारात्मक बदल घडू शकेल। तसेच कर्जत तालुका पर्यटन तालुका घोषित करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असून यासाठी स्थानिक पातळीवर प्रत्येक विभागाने समन्वय साधून काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। या बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी डी टेले, तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव, गटविकास अधिकारी सुशील पाटील, पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, माथेरानचे अधीक्षक सुरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, सडेकर, सहाय्यक निबंधक शरयू सामंत यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। कर्जत तहसील कार्यालयात झालेल्या या बैठकीत अनेक विभागांनी आपापल्या अडचणी व प्रगती अहवाल मांडले। आज कर्जत प्रशासकीय भवन येथे सर्वच विभागाची आढावा बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। प्रशासकीय सगळ्या अधिकाऱ्यांकडून डिपार्टमेंट वाईज त्यांच्याकडून आढावा घेण्यात आला। जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तात्काळ मार्गी लागावेत यासाठी प्रत्येक डिपार्टमेंट वाईज माहिती घेण्यात आली आणि तशा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की आपण जे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न तात्काळ सोडवून घेतले पाहिजे। आता अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे त्यांचे पंचनामे कृषी विभागाच्या माध्यमातून असतील, तहसील विभागाच्या माध्यमातून असतील, हे सगळे पंचनामे तात्काळ त्या ठिकाणी झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून तात्काळ द्यावी यासाठी पंचनामे तात्काळ त्या ठिकाणी सूचना या ठिकाणी अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत। कोविडचं पुन्हा एकदा संकट राज्यामध्ये वाढत आहे, त्याच्यामुळे आरोग्य विभागाला सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत की आपण सुद्धा त्याची उपाययोजना अलर्ट राहून त्या ठिकाणी कराव्यात अशा आरोग्य विभागाला सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। जे प्रश्न असतील आदिवासी समाजाचे जातीचे दाखले असतील ते जातीचे दाखले तात्काळ त्या ठिकाणी त्यांना देण्यात यावे अशा सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। जातीचे दाखले जोपर्यंत आदिवासी समाजाच्या त्या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचत नाही। यासाठी जे प्रश्न प्रलंबित होते त्या सगळ्या प्रश्नांसंदर्भात अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसेच अधिकारी वर्गासुद्धा या ठिकाणी संभ्रमित अवस्थेत होती की त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी काही लोकांना या ठिकाणी त्यांना पॉलिटिकली प्रेशर त्या ठिकाणी त्यांना देण्यात येतं, ते सुद्धा त्यांच्यावर येऊ नये म्हणून अधिकाऱ्यांना त्यांना सांगितलेलं आहे की आपण चांगलं काम आपण समाजाला उभं करावं। यासाठी तुम्हाला जे लागेल ते सहकार्य करण्याचं सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून आणि एकत्रपणे शासन आणि प्रशासन हे एकत्रपणे ज्या दिवशी आपण येऊन काम करतो तेव्हा विकासाला गती येत असते। विकासाला गती देण्याच्या दृष्टीनेच पुन्हा एकदा या मतदारसंघाचा शाश्वत विकास व्हावा या दृष्टीनेच आम्ही ही पावले उचललेली आहे। आता सरकारच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, एक सरकारमधील आमदार म्हणून आम्ही एक दूरदृष्टी ठेवून या मतदारसंघाचं एक व्हिजन ठेवलेलं आहे। विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही या मतदारसंघाचा शाश्वत विकास व्हावा या दृष्टीने आम्ही काम करत आहोत। यासाठी आपण या प्रशासकीय अधिकाऱ्यांची या ठिकाणी आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे।